नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूजमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। बहिणींनो, जानेवारी महिना संपत आला आहे आणि सोशल मीडियावर एक अतिशय डरावणारी बातमी पसरवली जात आहे। असे म्हटले जात आहे की जर 31 जानेवारीपर्यंत तुमचे रखडलेले हप्ते आले नाहीत तर ही योजना कायमची बंद केली जाईल। काय खरंच सरकार ही योजना बंद करणार आहे की निवडणुकीपूर्वी तुम्हाला घाबरवण्यासाठी हे एक कारस्थान आहे? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंत्रालयाचा खरा रिपोर्ट दाखवणार आहे आणि तुमच्या रखडलेल्या हप्त्यांचे काय होणार हे स्पष्ट सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आज मी तुमच्या मनातील सर्व भीती दूर करणार आहे। बहिणींनो, मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छिते की लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची बातमी पूर्णपणे अफवा आहे। सरकारने या योजनेसाठी आधीच बजेट मंजूर केले आहे आणि ही योजना अशीच सुरू राहणार आहे। केवायसीच्या अडचणींमुळे लाभार्थ्यांची संख्या 2,62,00,000वरून 2,10,00,000वर आली असली तरी याचा अर्थ असा नाही की योजना बंद होत आहे। सरकारचे ध्येय प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पैसे पोहोचवणे हेच आहे, त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका। दोन मोठे प्रश्न, 1,500 आणि 4,500 कधी मिळणार? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या दोन सर्वात मोठ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे। पहिला म्हणजे जानेवारीचे 1,500 रुपये तुमच्या खात्यात कधी जमा होतील, आणि दुसरा, ज्यांची केवायसी चुकली होती त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून 4,500 रुपये कधी आणि कसे मिळणार? बहिणींनो, सर्वात आधी बोलूया जानेवारीच्या नियमित हप्त्याबद्दल। जसे की तुम्हाला माहीत आहे, महाराष्ट्रात 5 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत। इतिहास साक्षी आहे की सरकार नेहमीच मतदानापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे पाठवते। ताज्या रिपोर्टनुसार जानेवारीचा 19वा हप्ता 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान कधीही जमा केला जाऊ शकतो। आता बोलूया त्या 60 लाख बहिणींबद्दल ज्यांचे गेल्या 3 महिन्यांचे पैसे अडकले आहेत। बहिणींनो, तुमच्यासाठी आदिती तटकरे यांनी आधीच आदेश दिले आहेत की अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तुमची तपासणी करतील। तुमची प्रत्यक्ष पडताळणी, फिजिकल व्हेरिफिकेशन यशस्वी होताच तुमचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे संपूर्ण 4,500 रुपये एकाच वेळी तुमच्या खात्यात जमा केले जातील। 5 फेब्रुवारीच्या निवडणुकीपूर्वी जास्तीत जास्त बहिणींची पडताळणी पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, पण आमची सरकारकडे मागणी आहे की हे काम सोपे करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल पुन्हा सुरू करावे, जेणेकरून बहिणींना त्रास होणार नाही। अनेक बहिणींना काळजी वाटत आहे की 31 जानेवारीपर्यंत पैसे आले नाहीत तर काय? बहिणींनो, तुमची तपासणी 31 जानेवारीपर्यंत पूर्ण झाली नाही तरी तुमचा हक्क संपणार नाही। जशी तुमची तपासणी पूर्ण होईल तसा तुमचा मागचा सर्व थकीत पैसा तुमच्या खात्यात जमा केला जाईल। निवडणुकांमुळे कामात थोडा उशीर होऊ शकतो, पण पात्र बहिणींना पैसे नक्कीच मिळतील। तोपर्यंत कोणत्याही अनोळखी लिंकवर तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका आणि आपल्या अंगणवाडी सेविकेच्या संपर्कात रहा। बहिणींनो, सीमाताई न्यूज नेहमीच तुमच्या हक्कासाठी आवाज उठवत असते। तुम्हाला अशी एखादी बातमी मिळाली आहे का की योजना बंद होणार आहे? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा। तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन। तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा, जेणेकरून तुमचे नाव यादीत आहे की नाही हे मला पाहता येईल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणतीही बहीण घाबरणार नाही। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी पुन्हा भेटेन एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।